बापाकडे जाऊन बापाला प्रश्न विचारावा, बाबा या सिंदखेडचे राजे ना आपण बाबा, काल परवा माझी मैत्रीण पाणवठ्यावर गेली, सुलतानानं यावं उचलून घ्यावं. सांगा ना बा, आपण क्षत्रिय म्हणून जन्माला आलो. या मनगटातलं बळ त्या सुलतानांकरिता किती वर्ष आपण वापरायचं आबा. सिंदखेडाची वेरुळाची जुळली नाळ थेट, सिंदखेडाची वेरुळाची जुळली नाळ थेट, हे दीनहीनांच्या कैवल्याची वज्रचुडाही, दीनहीनांच्या कैवल्याची वज्रचुडाही. तूच आऊ तूच जाऊ धडधडणारी ज्योत, गुलामीच्या काळोखातील स्वातंत्र्याची गीत, गुलामीच्या काळोखातील स्वातंत्र्याची ज्योत, गुलामीच्या काळोखातील स्वातंत्र्याची ज्योत. या पोरीनं वेरूळच्या भोसल्याच्या खानदानामध्ये कुललक्ष्मी म्हणून यावं आणि या वेरूळच्या भोसल्याचं कुळ खानदान त्र्यंबकेश्वरला दर्शनाला जावं. त्या घरामध्ये खेडोजी राजे भोसल्यांची विधवा आहे. मुघलांचा सरदार महाबत खानाला पायरीने उचलून नेली. भाऊ साहेबाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. नवऱ्या पुढे जाऊन नवऱ्याला प्रश्न विचारावा, कसले राजे आपल्या घरातल्या या बायांच्या अब्रूचं रक्षण करता येत नसेल तर राजेपणाची झूल फेकून द्यावी. सिंदखेडाची वेरुळाची जुळली नाळ थेट, दीनहीनांच्या कैवल्याची वज्रचुडाही, कैवल्याचा पोत चिमुनेरीच्या माथ्यावरती ज्वल्याचा पोत, मराठमोळी स्वाभिमानाची पेटविली सहजोत, मराठमोळी स्वाभिमानाची पेटवली सहजोत. तूच आऊ पाईक तो प्रजा राखोनिया कुळ, पारखिया मूळ छेदी दुष्टा, तो एक पाईक पाईका नाईक, भाव सकळीक स्वामी काजी. तृणवत तनु सोने हे पाषाण, तृणवत तनु सोने हे पाषाण, पायिका त्या भिन्न नाही स्वामी. विश्वासा वाचोनी पायिकासी मोल, नाही मिथ्या बोल बोललिया. तो एक पाईक पाईका नाईक, भाव सकळीक स्वामी काजे. तुका म्हणे नये स्वामी उणे पण, पाईक जतन करीतासी. तो एक पाईक पाईका नाईक, भाव सकळीक स्वामी काजी. विठ्ठल बाबा, काल परवा माझी मैत्रीण पाणवठ्यावर गेली, सुलतानानं यावं उचलून घ्यावं. सांगा ना बा, आपण क्षत्रिय म्हणून जन्माला आलो. या मनगटातलं बळ त्या सुलतानांकरिता किती वर्ष आपण वापरायचं आबा. सिंदखेडाची वेरुळाची जुळली नाळ थेट, सिंदखेडाची वेरुळाची जुळली नाळ थेट, हे दीनहीनांच्या कैवल्याची वज्रचुडाही, दीनहीनांच्या कैवल्याची वज्रचुडाही. तू
तूच आऊ तू सज जाऊ धडधडणारी ज्योत गुलामीच्या काळोखातील स्वातंत्र्याचे गीत गुलाबीच्या काळोखाची स्वातंत्र्याची ज्योत गुलाबीच्या काळोखाची स्वातंत्र्याची ज्योत या पोरीनं वेरूळच्या भोसल्याच्या खानदानामध्ये कुललक्ष्मी म्हणून यावं आणि या वेरूळच्या भोसल्याचं कुळ खानदान त्र्यंबकेश्वरला दर्शनाला जावं. त्या घरामध्ये खेडोजी राजे भोसल्यांची विधवा आहे. मुघलांचा सरदार महाबत खानाला पायरीने उचलून नेली. साहेबाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. नवऱ्या पुढे जाऊन नवऱ्याला प्रश्न विचारावा, कसले राजे आपल्या घरातल्या या बायांच्या अब्रूचं रक्षण करता येत नसेल तर राजेपणाची झूल फेकून द्यावी. सिंदखेडाची वेरूळाची जुळली नाळ देत तीन हिनांच्या कैवल्याची वज्रकुडाई वल्ल्याचा पोत चिमुनेरीच्या माथ्यावरती जज्वल्याचा पोत मराठमोळी स्वाभिमानाची भेटवी सहजूत मराठमोळी स्वाभिमानाची भेटवली तूच आऊ